बेरोजगारीचं भीषण वास्तव्य. औषधाच्या दुकानातून ग्राहकांना अक्षरशः भाजीवाल्यांप्रमाणे बोलवताय. व्हिडिओ पाहून तुम्ही अवाक व्हाल. व्हिडिओत तुम्ही पाहू शकतात की रस्त्याच्या कडेला एका बाजूला एक अशी 4 औषधांची दुकाने आहेत. प्रत्येक औषधाच्या दुकानावर मोठ्या अक्षरात दुकानाचं नाव आणि वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. या प्रत्येक दुकानात 4 ते 5 लोक रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना हाक मारत बोलावून औषध विकताना दिसतायत. मेडिकल दुकानाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येकाला ते ओ दादा, ओ काका अशी हाक मारत आपल्या दुकानात बोलवताना दिसत आहेत. आपल्या दुकानातील औषध विकण्यासाठी मेडिकल दुकानदाराची चाललेली ही चढाओढ पाहून प्रश्न पडतो की त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली. कारण तुमच्यापैकी अनेकांचा असा समज होता की मेडिकल स्टोअर हा कधीही न बंद होणारा आणि कमाईसाठी सर्वात चांगला व्यवसाय आहे. कारण ज्याप्रमाणे लोकांना आजारपणानंतर रुग्णालयात जाण्याची गरज भासते, अगदी त्याच प्रकारे औषधींची गरज भासते. त्यामुळे मेडिकल स्टोअर हा एकमेव व्यवसाय आहे जिथे कमाईची अधिक संधी असते असे लोकांना वाटते. मात्र या व्हिडिओतून तुम्हाला मेडिकल दुकानदाराची आता काय परिस्थिती आहे हे दिसून येते. यातून आता फार्मसी क्षेत्रातही कशी बेरोजगारीची स्थिती निर्माण झाली आहे याचे भीषण वास्तव्य दिसते. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.